नमस्कार मित्रांनो, मी मच्छिंद्र चाटे. मी आता एक व्हिडिओ मालिका सुरू करतो आहे. या व्हिडिओ मालिकेचं नाव आहे माझ्या जीवनातील काही आठवणी. माझ्या जीवनातील काही आठवणी. मित्रांनो, एक आयुष्य अतिशय आनंदाचं, चढ उतार अशा सगळ्या पद्धतीनं माझं जीवन आतापर्यंत 59व्या वर्षापर्यंत आलेलं आहे. 5वीपर्यंत 4थीपर्यंतचं बीड जिल्ह्यातलं शिक्षण, 5वी ते 10वी औरंगाबाद शहरामध्ये शासकीय विद्यानिकेतन या एका अत्यंत चांगल्या शाळेतलं शिक्षण. नंतर 11वी-12वीचं गव्हर्मेंट आर्ट्स अँड सायन्स कॉलेजचं शिक्षण. त्याच्यानंतर इंजिनिअरिंग कॉलेजचं शिक्षण. इंजिनिअरिंग करत असतानाच माझं झालेलं लग्न. नंतर मग पुढं कोचिंग क्लासेसची सुरुवात. मग कोचिंग क्लासेस पूर्ण महाराष्ट्रात पसरवणं. नंतर मग 1998मध्ये मुंबईमध्ये आगमन आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये चाटे कोचिंग क्लासेसचा प्रसार आणि चित्रपट बनवणं. 1999ला माझा पहिला चित्रपट आला, बिनधास्त. नंतर मग 2001 साली माझा मराठीतला दुसरा चित्रपट आला, चिमणी पाखरं. दरम्यानच्या काळामध्ये बिनधास्त चित्रपटाचा साऊथ इंडियन लँग्वेजेसमध्ये म्हणजे तमिळ, मल्याळम, कन्नड आणि तेलुगू भाषेतला आणि हिंदीतला रिमेक. नंतर मग पुन्हा बनवलेले चित्रपट, घरट्यासाठी सारं काही, मेनका उर्वशी. आणि ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना मला अनेक आठवणी माझ्या लक्षात आहेत. दरम्यानच्या काळामध्ये मी थोडासा स्पिरिच्युअलिटीचा किंवा आध्यात्मिकतेचा अभ्यास केला. आध्यात्मिकतेमध्ये एक गोष्ट प्रकर्षानं सांगितली जाते की भूतकाळ विसरा, भूतकाळ आठवू नका, भविष्यकाळाचा जास्त विचार करू नका, वर्तमान काळामध्ये जगा, वर्तमान काळात जगा. मित्रांनो, हा विचार फार महत्त्वाचा आहे, कारण खरी शक्ती वर्तमान काळात साठलेली असते. आम्ही जेव्हा भूतकाळाचा विचार करतो तेव्हा माझं काय चुकलं हा विचार करून पश्चाताप करत बसतो, किंवा समोरचा माणूस कसा चुकला आणि त्याला मी कसा धडा शिकवला पाहिजे हा चुकीचा विचार करत बसतो, किंवा भविष्यामध्ये असं घडलं तर मी असा वागेन वगैरे, असा हा सगळा आपल्याला निगेटिव्हिटीकडे जाणारा किंवा आपणाला कायम चुकीच्या दिशेनं घेऊन जाणारा विचार असतो. आणि आध्यात्मिकतेमध्ये हे पण सांगितलेलं आहे की तुम्ही तुमचा भूतकाळ विसरा. याचा अर्थ भूतकाळाचा विचार करू नका असं होत नाही. भूतकाळाचा विचार करा, कारण भूतकाळाच्या आठवणी, भूतकाळाचा अभ्यास, भूतकाळाचं चिंतन, भूतकाळाचं आत्मपरीक्षण तुम्हाला खूप काही शिकवू शकतं. आणि जर आपल्या भूतकाळामध्ये एवढ्या गोष्टी दडलेल्या आहेत, त्यांचं पुन्हा एकदा आत्मपरीक्षण करणं म्हणजे माझ्या जीवनामध्ये काय घडलं आणि तेव्हा माझं काय चुकलं एवढाच मी विचार करेन. बाकीचे लोक कसे चुकले हा मी विचार करणार नाही. आणि त्यामुळं माझ्या जीवनातील ह्या आठवणी सांगताना मी इतर कुणाचाही दोष शोधण्याचा प्रयत्न करणार नाही. जे घडलं माझ्या बाबतीमध्ये ते मी सांगेन, कारण जर दुसऱ्याचे दोष शोधायला सुरुवात केली तर मी माझ्यामध्ये पुन्हा एकदा खुन्सी चीड निर्माण करेल. आणि ही खुन्सी चीड निर्माण झाली की माझ्या आयुष्यामध्ये अनेक मोठमोठे प्रॉब्लेम पुन्हा सुरू होऊ शकतात. अर्थात जे घडून गेलं. प्रमोद नवलकर नेहमी एक वाक्य बोलायचे की माणसाजवळ जबरदस्त शक्ती आहे आणि या शक्तीच्या जोरावर मनुष्य पाहिजे तो चमत्कार करू शकतो, पण कितीही खर्च करून किंवा कुठलीही किंमत देऊन आपल्या आयुष्यातून निघून गेलेला क्षण तो थोड्या वेळासाठी सुद्धा पुन्हा परत आणू शकत नाही. मित्रांनो, प्रमोद नवलकरांच्या ह्या वाक्यामध्ये फार मोठी ताकद आहे की जे घडून गेलं ती वेळ मला पुन्हा आणता येणार नाही. पण एक गोष्ट आहे की जे घडून गेलं त्या गोष्टीचा मी जर व्यवस्थित विचार केला, माझे दोष शोधले आणि त्या दोषांवर
मी सुधारणा करायचं ठरवलं तर आजचा माझा वर्तमान काळ मला योग्य दिशेनं ठेवू शकतो आणि भविष्यामध्ये माझ्या हातून होणाऱ्या अनेक चुका टळू शकतात. आणि त्यामुळं मला माझ्या भूतकाळाचं आत्मपरीक्षण किंवा माझ्या भूतकाळाचं चिंतन किंवा माझ्या भूतकाळातल्या गोष्टींचा विचार हा मला केलाच पाहिजे. मित्रांनो, अनेक आठवणी आहेत. या आठवणी आहेत, अनेक विचार आहेत. मी कसा विचार करायचो, प्रत्येक वेळेसच चांगला विचार करायचो असं नाही, पण विचार करायचो आणि कृतीही करायचो. जसजसं मला वाटलं तसतसं मी करण्याचा प्रयत्न केला. क्लासेस सुरू केले, क्लासेस पूर्ण महाराष्ट्रभर पसरवले, नोट्स काढल्या. मुलांचा अभ्यास फार सोपा झाला. अनेक मुलांनी त्या नोट्सचा वापर केला आणि चित्रपट काढले. चित्रपटांनी मला फार समाधान दिलं आणि चित्रपटांनी नाव पण दिलं. अजूनही चित्रपट काढण्याची इच्छा आहे. वृत्तपत्र काढलं, वृत्तपत्रही चालवलं खूप दिवस. मित्रांनो, अनेक गोष्टी, अनेक घटना अनेक जीवनामध्ये घडत गेलेल्या आहेत आणि या घटना, या आठवणी मला तुम्हाला सांगायच्यात. लहान असताना, गरिबीत असताना, बीड जिल्ह्यातले दिवस. माझं गाव तांबवा, केस तालुक्याजवळ. त्या गावामध्ये, माझ्या घरामध्ये कुणीही शिकलेलं नव्हतं. माझ्या घरातला पहिला 4थी पास मी आहे. मोठी बहीण होती, पण ती 4थी नापास होती. आणि नंतर जेव्हा ते आम्हाला शिकवत होती तेव्हा तिने 4थी आणि 7वीची परीक्षा पास केली. पण मित्रांनो, त्या कुटुंबामधूनही मला खूप काही शिकायला मिळालं. माझी आई आहे, आईच्या आठवणी आहेत. बहिणी आहेत, बहिणींच्या आठवणी आहेत. त्यावेळचे विचार आहेत. नंतर पुढच्या काळामध्ये जेव्हा शालेय शिक्षणासाठी आम्ही आलो तेव्हा 4थीपर्यंत तर मी 1ली 2रीला शाळेत गेलोच नाही. एकदम 3रीमध्ये मला ॲडमिशन मिळालं होतं चौसाळ्यामध्ये. आणि ह्या सगळे किस्से मला तुम्हाला सांगायला आवडतील. 3री 4थी मी चौसाळ्यामध्ये होतो आणि नंतर 5वी ते 10वी औरंगाबादमध्ये शासकीय विद्यानिकेतनला होतो. नंतर मग पुढची 3 वर्ष मी 11वी 12वीसाठी आर्ट्स अँड सायन्स कॉलेजला औरंगाबादला होतो. आणि नंतर मग 84ला मी इंजिनिअरिंगचं फर्स्ट इयर केलं. 85मध्ये मला स्टेट बँक ऑफ इंडियात नोकरी लागली आणि मी नोकरी जॉईन केली आणि 1 वर्ष स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी केली. आणि त्यावेळेस माझं लग्न झालं आणि नंतर मग मी बँकेची नोकरी सोडली, पुन्हा इंजिनिअरिंग पूर्ण केलं आणि त्यावेळेस क्लासेस सुरू केले. हे क्लासेस सुरू केल्यानंतर त्या क्लासेसमध्ये आलेल्या आठवणी, त्या क्लासेसमध्ये घडलेल्या घटना आणि नंतर मग पुढं इंजिनिअरिंग पूर्ण झालं. इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर क्लासेसमध्ये मिळालेलं तुफान यश आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या शहरामध्ये क्लासेस सुरू करण्याचा प्रयत्न. अनेक ठिकाणी, अनेक टप्प्यावर अनेक माणसं भेटली. कधी चांगली माणसं भेटली, कधी वाईट माणसं भेटली, कधी योग्य दिशेनं घेऊन जाणारी माणसं भेटली, कधी त्यांचा स्वार्थ पाहून आपल्या जीवनामध्ये अडचणी निर्माण करणारी माणसं भेटली. आणि प्रत्येक वेळेस मीही काही योग्य पद्धतीनंच वागलो असं नाही. माझ्याही काही चुका झाल्या. त्या चुकांचं आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे, या चुका थांबवल्या पाहिजेत. हे जीवनामध्ये फार उशिरा माझ्या लक्षात आलं, पण माझ्या लक्षात आलं. काही जणांच्या तर हे लक्षातही येत नाही. आणि मित्रांनो, आयुष्य असं मजेत चाललेलं होतं. पुढं आणखी मोठमोठे काही घटना घडल्या, प्रसंग घडले आणि जीवनामध्ये अनेक परीक्षा द्याव्या लागल्या. पण मित्रांनो, एक आहे की ह्या सगळ्या गोष्टी जीवनाला एक मजबूती देऊन गेल्या, एक मॅच्युरिटी देऊन गेल्या. आणि ह्या सगळ्या कालखंडामध्ये 21व्या वर्षापासून जे एका मूळ गोष्टीवर मी लक्ष ठेवलं होतं आणि ती मूळ गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना शिकवणं, त्यात मात्र मी कधीही खंड पडू दिला नाही. माझ्याकडे जे शिक्षक आले त्यांचं प्रॉपर ट्रेनिंग करणं आणि त्यांना व्यवस्थित मुलांना शिकवायला लावणं आणि मुलांकडून अभ्यास करून घेणं, ह्या अशा अनेक गोष्टी या कालावधीमध्ये घडलेल्या आहेत. विद्यार्थ्यांचे अनेक अनुभव आहेत, पालकांचे अनेक अनुभव आहेत, अनेक शहरातले अनुभव आहेत आणि हे सुद्धा इंटरेस्टिंग आहेत, गमतीशीर आहेत.
अनेक लोक भेटली, त्या लोकांचे गमतीशीर अनुभव आहेत. पॉलिटिशियन्स भेटले काही, त्या पॉलिटिशियन्सचे गमतीशीर अनुभव आहेत. वृत्तपत्रांच्या संपादकांशी आणि जाहिरात विभागांशी कायम माझं संबंध जुळलेले होते, त्यांचे वेगवेगळे अनुभव आहेत. आणि हे सगळे अनुभव कुठंतरी लिहून ठेवणं आता अवघड आहे. कदाचित पुढं वेळ मिळाला कधी तर बघू, पण सांगूया, ऐकूया. मी पण थोडा हलका होईल आणि माझ्या चुकांचं मला पुन्हा एकदा चिंतन करता येईल. आणि ह्या आत्मपरीक्षणातून मला जसं काही मिळेल तसं ऐकणाऱ्यांना सुद्धा खूप काही मिळेल. मित्रांनो, एक आहे, आपण आपल्या जीवनाचं आत्मपरीक्षण करत राहिलं पाहिजे. आपण स्वतःला बदलू शकतो, आपण जग बदलू शकत नाही. आणि स्वतःला बदललं तर आपल्या जीवनामध्ये सुद्धा फार मोठे बदल घडायला सुरुवात होते. मित्रांनो, मी ज्या 2 गोष्टींवर प्रेम केलं त्या 2 गोष्टी म्हणजे एक चित्रपट आणि दुसरी क्रिकेट. मला चित्रपट आणि क्रिकेट ह्या 2 गोष्टी खूप आवडतात. मी शालेय जीवनापासून ते आत्तापर्यंत सातत्याने अनेक चित्रपट पाहत आलेलो. चित्रपट हे माझं आवडीची गोष्ट आहे आणि त्यामुळंच मी पुढे चित्रपट निर्माताही झालो. मीही स्वतःचे चित्रपट बनवले. अजूनही मी चित्रपट पाहतो आणि मला चित्रपट पाहणं फार आवडतं. आजही चित्रपटाला जायचं म्हटलं की मला फार आनंद होतो, आतून आनंद होतो. आणि माझ्या घरापासून चित्रपटाच्या ह्याच्यापर्यंत पोहोचण्याचा अनुभव मी एक असा उत्साहानं भरलेला असतो चित्रपट पाहण्यासाठी. आणि मला खूप आवडतं चित्रपट पाहणं. आणि माझे काही आवडते चित्रपटसुद्धा मी या ठिकाणी डिस्कस करणार आहे आणि आपणाला सांगणार आहे की मला हे चित्रपट का आवडले वगैरे. आणि तसंच क्रिकेटची मॅचसुद्धा, मला क्रिकेटच्या मॅचेस पण खूप आवडतात आणि खास करून टेस्ट मॅचेस आवडतात. मला T20 आणि वन डे हा अर्धवट क्रिकेट वाटतो, तो काय खरा क्रिकेट नाही. खरा क्रिकेट म्हणजे टेस्ट मॅचेस. कारण टेस्ट मॅचेसमध्ये बॅट्समन डबल सेंचुरी करू शकतो, ट्रिपल सेंचुरी करू शकतो आणि तिथं ह्याच्यावर क्रीजवर थांबून राहू शकतो. आणि तिथं थांबून राहणारे आणि अतिशय संतपणे व्यवस्थित खेळणारे असे आपले VVS लक्ष्मणसारखे खेळाडू हे माझा आदर्श आहेत. किंवा जिमी ॲडम्ससारखा खेळाडू हा माझा आदर्श आहे. किंवा सलीम मलिक पाकिस्तानचा, हे माझे आवडते खेळाडू आहेत. कारण जेव्हा अडचणीची वेळ येते तेव्हा ते क्रीजवर टिकून ज्या पद्धतीनं राहत त्या पद्धतीचा खेळ मला फार आवडतो. तर मित्रांनो, ह्या माझ्या जीवनातील काही आठवणी मला तुम्हाला सांगायला फार आवडेल. आणि आपण दर शुक्रवारी सकाळी 10 वाजता माझी एक आठवण या व्हिडिओ मालिकेमध्ये प्रसारित होत राहील आणि मी माझ्या आठवणी आपणाला सांगत राहील. आपण दर शुक्रवारी सकाळी 10 वाजता भेटूया आणि ह्या आठवणींचा आनंद घेऊया. नमस्कार.